शहाणा दर्शन घे काकाचा माझी सभा झाली असती तर रोहित पवार यांच्याशी अचानक भेट होताच अजितदादांनी लागवला टोला। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 स्मृती दिन आहे। त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळी प्रति संगमावर गेले होते। शरद पवार यांच्या सोबत रोहित पवार देखील प्रीती संगमावर गेले होते। इथून परत असताना रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली। यावेळी अजित पवारांनी रोहित यांना टोला लागवला। बच गया काकाचं दर्शन घे दर्शन असं अजित पवार म्हणाले। यावेळी एकच हशा पिकल्या। रोहित पवारांनीही वाकून अजित पवारांना नमस्कार केला। शहाणा थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असली तर काय झालं असतं, बेस्ट ऑफ लक असं अजित पवार रोहित पवारांना म्हटले आहे। तसेच यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीने अभिवादन करून शरद पवार पुण्याच्या दिशेने रवाना झाले। रोहित पवार साताऱ्यातील स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलत होते, मग तिथून रोहित पवार ही निघाले। त्याच वेळी अजित पवार प्रतिसंगमावर येत होते। यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली। यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांना पाय पडायला लावले। माझे ते काका आहेत, ते वडीलधारे आहेत, त्यामुळे मी त्यांचा पाया पडलो। आमच्या विचारांमध्ये सध्या भिन्नता आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती। आपली संस्कृती आहे, त्यामुळे मी त्यांचा पाया पडलो असं रोहित पवार म्हणाले। तर शरद पवार समोर आले असले तर मी त्यांचा पण पाया पडलो असतो असे अजित पवारांनी म्हटले आहे। यंदाची कर्जत जामखेडची निवडणूक अत्यंत अडीतडीची झाली। 1243 मतांचा फरकाने निसटता विजय रोहित पवार यांचा झाला। भाजप नेते राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातच चुरशीची लढत झाली। 27 फेऱ्यामध्ये मतमोजणी झाली। यातल्या शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अडीतडीचा सामना झाला। यावरूनच अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लागवला आहे। अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग कर्जत जामखेडीमध्ये आहे। जर या भागात अजित पवार यांनी सभा घेतली असती तर निकाल वेगळा लागण्याची दाट शक्यता होती। यावरून अजित पवारांनी रोहित यांना टिवसला आहे।